हॅलो गाईस, आता आम्ही गावी जातो. मी एकटा म्हणजे, आणि तिकडे दादरला काका भेटणार आहे माझा. तर माझी दीदी आणि मम्मी. मम्मी बाय. पप्पा पप्पा बाय. चला चला आता चालतोय, मी निघतोय. गणपती बाप्पा मोठा. बाय मम्मी. चला. मी तुम्हाला एक सांगायला विसरलो, जी गणपतीला गावी मजा आहे ना, ती इकडे मुंबईला कुठेच नाही. गणपतीला गावी म्हणजे सुख आहे, कोकणच एक सुख आहे. तर भेटूया आता विरार स्टेशनला. घरातून निघालो आहे मी, तर चला भेटूया विरार स्टेशन. हॅलो आपण आता दादरला उतरले. दादरला उतरून आपल्याला करी रोडला जायचं आहे. तिकडे माझा काका भेटेल, मग तिकडनं आपल्याला ट्रेन बघायला लागेल. तर भेटूया करी रोडला. तर हॅलो आपण करी रोडला उतरलेलो. करी रोडवरून काका भेटला आता. तर आता करी रोडवरून आपण इकडे JSMTला जायचं, मग तिकडनं ट्रेन पकडायची. तर भेटूया JSMTला. चला बाय. काय आम्ही JSMTला पोचलो आहे. तर तिकडनं आम्हाला अजून एक ट्रेन पकडायची, जी आपली कोकणात जाईल. बघूया आता जे भेटेल ते बघू. तर भेटूया पुढे. मी आलो परत, म्हणजे यायचंच होतं परत, मग आलो परत. आता एक भेटले आम्हाला ट्रेन. ही पण बँगलोरच आहे ना? अरे ती पण बँगलोरच आहे ना ट्रेन? मग अजून एक ट्रेन लागली आहे कुडाळ स्पेशल. तर बघा पूर्ण खाली आहे, बसायला पण भेटलं, रिझर्वेशन पण आहे. तर भेटू आता पुढे ट्रेनमध्ये. मग द्या ऐकत. तर आता आमचं जेवण झालं आहे. आता 10:30 वाजता ट्रेन निघेल. तर मध्ये मध्ये ट्रेन दाखवायला. तर भेटूया ट्रेन चालू झाल्यावर. चला बाय.
आम्ही आता नांदगावला उतरले. नांदगाववरून रिक्षा पकडून कणकवलीला जाणार. मग तिकडनं सावडं कणकवलीला ट्रेन लेट जाईल म्हणून नांदगावला उतरले. तर गणपती आमचे हे झाले, मीच त्याला आणायला जायचं होतं म्हणून, पण ट्रेन लेट झाली तर मी काय करू शकत नाही. आता बघूया पुढे. चला. तर गाईस आम्ही रिक्षामधून उतरलो, आता घरी जातो. तर मग बोल काहीतरी, बोल काहीतरी. काय बोलू? बोल काय पण. लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्हाला आमचं घर दाखवतो पुढे. गेले गणपती आणायला? मी घरी आलोय, तुम्हाला घर दाखवतो. नंतर मग आतमध्ये जाऊन डेकोरेशन पण दाखवतो. गणपती आणायला गेले सगळे. हे आमचं घर आणि हे ममद्याचं घर. यो ममद्या त्याचं घर. चलो आता भेटू. डेकोरेशन दाखवतो तुम्हाला नंतर. आता थोडं फ्रेश होतो, आंघोळ बिंघोळ करतो. चला. आजचा ब्लॉग एवढ्यासाठी. आता बघूया उद्याच्या दिवशी येतो. उद्या परत आता दररोज गणपतीचे 7 दिवस ब्लॉग करत जाणार आहे आणि दररोज पोस्ट करणार. तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला.